आणले नाही अरे अरे आमची प्लेट आहे यार तुला ही प्लेट आहे अरे आम्ही दोघं एका ताटात खाणं आहे. काय आणले तुम्ही? वडापाव आणला हवे का तुम्हाला एक ग्लास? माहिती कोणत्या दुकानात आणला कुठून तेच महत्वाचं, दुसऱ्या दुकानात दादा दुकानात आणलं मोठं दुकान माहिती का मोठं दुकान एकदम कुठून आणलं आम्ही डायरेक्ट कार रे पोरा लवकर हो लय भारी हो, गरम गरम आहे का नाही भाऊ ठेव जिथं मग ऐक आहे त्यात मी नंतर घेईन. थोडं 40 रुपये उरले ना 60 अरे पण किती मोठं आहे बघ ना ते पाव बघू ना माहिती किती कुठून रुपयाला आणलं आहे? भाऊ, मला पण सांग जरा. तुला जाऊन दे बाबा आता थांब जरा मला एवढं करून दे रिकॉर्डिंग करे लवकर राहायला मायाला आणलंय आम्ही खायला चायनाचं दुकान बाई मला नगरचं माहित नाही तरी मी कुठच्या कुठून जाऊ. अरे इथं आलं यांनी अरे, रे तुम्हाला मला. हवे काय का? तू घे येईन डबल सीट नेलं आम्हाला नक्की का असं आणलं समजा ना बाई. बघा आमचा राईस आणि चिकन नाही सांगणार तो चिकन आणणार होतं पण ह्यो नाही मानला आणलं असतं तू खाल्लं असतं परत. चटणी किती बा पाटके दिलं खाऊ समोर बस ना. अरे अरे हा सॉरी रेकॉर्डिंग किती बाई. हे वरत घे बाई हा. पहिले नूडल्स माझ्या मशरूम काय काय खातोय. माझ्या मग नेणार याला म्हणे नाही म्हणतात तिकडं जायला म्हणलं चल बाबा तो काय आणलं? म्हणलं आता खाऊ मग पण सगळ्यात भारी काय असेल मग तिथे जायचं बघ नंदनवन मध्ये फ्राईड राईस खायला. सांगितलं का नाही तिथं आणलं असतं. म्हणजे तुला माहित तर आहे का कुठं आहे ती आणि मग एक रुपयाचा फरक आहे याला सांग त्याला. 18 रुपयाला. आमच्या देशात ना एक दुकान आहे तिकडचं तू काय पण का रोल खा नूडल्स खा काय पण सोयाचिली काय पण का एक नंबर आहे पुढं खायचं ते फोड. अरे नाही म्हणतात बाबा मी म्हटलं यार म्हटलं लांब येते मग नंतर मला वाटलं म्हटलं सांग चालू हो ये म्हणून मला वाटलं तर वडापाव आहे ना पण म्हटलं मला खायचं मी खायचं टाकू का डब टाकून थोडं डब टाकून बघ पहिले तेच मी पण तेच काय आपलं माहीत नाही माझी चटणी भारी चटणी. उद्या पण का होईल ना उद्या शुभम ते धंदे करून मग आता उद्या वरच चांगलं नाही बाबा. हा? अरे बरोबर म्हणतोय ते चांगलं नाही एवढं ते म्हणतं दररोज चांगलं नाही बाबा बाहेरचं खाणं आम्ही पण एवढे दिवस नाही घातलं जातं. हे आल्यापासून झालं कोण तू आल्यापासून मग तोच देतोय पैसे सगळे काय खावा का मागं? मी खातो तू का नाही खाल्लं ते? नाही आता बघा कशी झोपतो मी लोक. 60 रुपयाला आहे हा आमचेच होणार. फ्राईड राईस काय सांगा शेजवान फ्राईड राईस आहे तर 60 रुपयाला. पुढे बिस्मिल्लाकडे इकडे गेलो आम्ही झटपार कुठे हो? आम्हाला बाबा मला खावं तर दे मग सांगतो तुला मी हळूहळू
तर जयमल्लार चौकातून आणला का हा पुढे नाही वडापाव बोलतोय. नाही. काहीच नाही. अरे जाऊ दे, ब्रिज नव्हता ना तेव्हा आपला, तो आपण कुठून यायचो. आपण अरे जेव्हा ब्रिज नव्हता ते बघ, ते गाडीला आपल्या 4 चाकीला आपण पहिले कुठून जायचो. यश ग्रँडच्या इथून. हा तिकडून तिथे कुठे आहे भाई? गोल आहे बघ, ते गोल असं इकडे एक रायता, इकडे एक रस्ता, इकडे एक रस्ता, इकडे एक. म्हणजे आपले तिथे ते हे ए राजचं ते नाही का मोठ्या मध्ये तिथं जिथून पाणीपुरी आणले आपण तिथं. पाण्यावर इथं असं नाही का एक रोड आहे. हा यश ग्रँडच्या एकदम समोर गेले की मध्ये हा मग ते या साईडला हा बघ, लेफ्टला हे करायचं दूध पुढे. देणे माहिती तुला, दूध लेफ्टला. देणे. हा राईट घेतला. हे एकदम शेवटी हा. इकडं, हे इकडं डायरेक्ट इकडं त्या बाजूला वापरायला. खाता काय नाही. हम्म, पाणी आणणार आहे. हम्म. त्याच्या मागे एक बाटली आहे. मग त्यासाठी केलेली बाटली आहे. हम्म? काय म्हणू याला मान लागून बरोबर अंधारात धरून राहिला मला घंटा पण शीट. हो लय बाहेर हो हे म्हणतो म्हणते पळ पळ. आमच्या इकडचा रायडर आहे. हा थांब देतो. काय त्याचं ताटात ठेवून दे पडलं चुकून ते. चांगला आहे वडापाव. मोठ्या हॉटेलमधनं मोठ्या हॉटेलमधनं. धन्यवाद हा भाऊ. हा धन्यवाद. करतो आम्ही मग चालणार ना. आता आम्ही बघ बाबा आता पुढे चल पाणी नाही सर. अरे इथे तुम्हाला सांगायचं होतं. काय रे हा आलं आमचा पण एक असाच मित्र होता. काय आलं हा. आम्ही एकदा पिक्चर बघायला गेलो बाबा. हा कोणचा वॉर. हा थांबू. क्वालिटी नाही याला. काय आलं वॉर बघायला गेलो म्हणतोय. ओम बिम सगळे होते. हा तर आमचा एक अजून एक मित्र होता सोम तिघी नावाचा. सोम होता. तर भामटो तो का बोलला आम्ही सगळ्यांनी काय ठरवलं सगळ्यांनी 150 रुपये घ्यायचे. आम्ही काय केलं माहिती का वॉर कधी बघितलं माहिती का जेव्हा रिलीज होऊन सांग एकदम थिएटर मध्ये जाणार होता ना भाई तेव्हा एकदम तिकीट स्वस्त झालेले. म्हणजे आम्हाला फक्त काहीतरी 100 रुपये काहीतरी 110 काहीतरी तिकीट बसलं. तर आम्ही काय प्रत्येकाने ठरवलं भामट्या काय प्रत्येकाने 500 रुपये तरी आणून ठेवा म्हणजे 300 आणा म्हणजे एक तिकीटचे
आणि सुटल्यानंतर काहीतरी खायला प्यायला मॉलमध्ये म्हणतात तर काय आलं ऐकून घ्या भाऊ म्हणून सांगतो मित्रांनो विश्वास नाही तर झालं तिकीटचं पिक्चर बघितलं म्हणतो आम्ही हॉटेलला गेलो म्हणतो आणि आम्ही प्रत्येकाला सांगतो 500 रुपये नाहीतर 300 रुपये तरी ठेवा हा आम्ही दिले त्यांना सगळं आम्ही सगळ्यांनी ठेवू कुणाकडे का पैसे कमी तर नाही असं सांगा बाबा नंतर कारण की नाही ऑर्डर दिली तर म्हणतो कॅन्सल नाही करतात ना मग काय झालं बरं आलं आपण ते पाणीपुरीचं पण तेच लोक सांगितलं काका 5 प्लेट नंतर नाही तर भामट्याने 2 प्लेट लावलं तर दोन्ही आपण घ्यायला सांगितलं काय झालं तर झालं काय आम्ही गेलो पिझ्झा खायला पिझ्झा खाली गेलो भामटो आम्हाला वाटलं सगळ्यांनी पैसे आणले भामटा आम्ही विचारलं पण भामट्यांना का बोलले आणले भाऊ चला जाणार सोहमला पण विचारलं आम्ही सगळ्यांना सोहमला पण विचारलं सोहमला आलो बिल तो भामटो का बोलतो माहिती हो भाऊ अरे मी फक्त एका 250 आणले कोण म्हणलं कोण सोहम काय झालं मुद्दा मग भामट्याने कमी आणले अरे मग का बाबा सगळ्यांना आम्हाला बरं नशिबाने बाबा माझे मित्र आमचे इतके वांदे झाले घरी फोन लावा तरी कसं म्हणजे मांजर आली फोन लावा तरी कसं काय लागलं म्हणजे भामटे तू साक्षीने आधी कोणतरी एक मुलगा गेला हा तू काय बोलला माझ्याकडे 100 रुपये साक्षीकडे 100 रुपये आणि दुसऱ्याकडे 100 आता भामटे फक्त 50 रुपये आणले 40 रुपये आणले आणि तुम्हाला तू काय हिशोब ठेवला की बिल आलं ना तर आम्ही सगळ्यांनी 100 रुपये आणले 300 रुपये बिल होईल आम्ही देऊ आणि ह्याने काय केलं 40 रुपये आणले फक्त 40 रुपये फक्त नाही उदाहरण शिकवतो म्हणजे त्याला तसं नाही आम्ही काय टाकलं 500 रुपये आणायचं म्हणतो म्हणजे कारण की आम्ही पिझ्झा अटले गेले ना पुढे काय झालं ते सांगते माहिती अरे मग काय आलं आमची वाटली लागली मुतकर रामाला म्हणतो मग करायचं काय म्हणतो तर आम्ही केलं प्रत्येकाने म्हणतो आमचे रिक्षाचे पैसे नाही जाण्याचे आता माझा एक मित्र इथून बोलायचं ना आता ह्या घरातून तू कुठं राहतो माहिती का आपले काय बोलतात सारसनगर आहे ना भामटे एवढा लांब राहतो तर त्याला पण त्याचे पैसे द्यावे लागले रिक्षाचे भामटे आम्हाला सगळ्यांना आमचे रिक्षाचे पैसे द्यावे लागले बाबा पुढं काय झालं हा अरे भामटा आम्हाला इतकं आम्हाला असं वाटलं म्हणते कचकन वाढावं ना खाली अरे बाबा किती गेलं असं म्हणजे लोक बघू राहिले म्हणते म्हणजे आम्ही बोललोच म्हणते नाही काका एवढं म्हणतो लोक त्यांनी तुलाही माहिती इज्जत काढायला भामटे लोक कसे हय बघा बघा पैसे पण धडा आणताना आम्ही एवढं नशिबान बाबा आम्ही ना अजून पैसे ठेवलेले होते कशासाठी रिक्षाचे भामटे आणि 60-70 रुपये काहीतरी कमी पडत होते भामट्याकडे तेवढे नव्हते म्हणून आम्ही बाबा 20 10 जोडून बाबा हे केलं आणि बिल भरलं बाबा त्याच्यामुळे मग माझे आम्ही सगळे 8-9 मित्र गेलेलो होतो आणि ते 6 माझे मित्रांचं घर आहे ना जवळच होतं म्हणजे आम्ही एकच बिल्डिंग मध्ये राहत होतो बाकीचे 4 त्यापैकी बाकीचे 4 होते त्यापैकी 3घांचं जवळ होतं पण एक राहत होतं सारसनगर म्हणजे एवढं अंतर जवळ होतं का म्हणजे त्यांनी आणले पैसे जवळ त्यांनी नाही ना अरे म्हणजे आम्ही 6 लोक मी पण एक होतो म्हणजे आम्ही 9 होतो समजून उदाहरण त्यापैकी मी आणि माझे 5 अजून मित्र आम्ही 6 जण एकाच बिल्डिंग मध्ये राहत होतो ऐकून घे हा नंतर उरलेले 3 तर 2 थोडेशाच अंतरावर राहत होते आणि एक राहत होतं म्हणजे लईच लांब म्हणजे कुठं सारसनगर इथून उदाहरणार्थ तर आमचं ठरलं बाबा सायकलने म्हणजे आम्ही तसे चालत आलेलो होतो आम्ही चालत म्हणजे रिक्षाने आलेलो आमचं रिक्षाने जायचं ठरलं मग आम्हाला वाटतं चालत जाऊ शकतो आम्ही पण ह्याचं काय बाबा एवढं लांब राहतो राहणार कोण राहणार लांब राहणार कोण तो माझा एक मित्र होता ते नाही का त्या सदा पण खेळतो तो नाही उच्च एसी अथर्व तो राहतो लांबले त्याची बोंब झाले ना मग काय तुझे आई हे काम करणारी थकून येते आणि वडील रात्री 9ला येतात मग घरी यायला कोण आहे बाबा तो एकमेव आहे ना कुटुंबातलं म्हणजे एकच मधून आहे त्यांना आमचे वांगे झाले ना पुढं काय झालं ते तर सांग ना अरे काय नाही बाबा त्यांनी ते एका वडिलांना फोन लावला पप्पा हे झालं तसं आलं त्याच्या वडिलांना काम सोडून यावं लागलं बाबा तुझ्या घरी जाऊन वडील ओरडले ना तुम्ही वाशू का बाबा आमचं इतकं राग हो सटकन ओढायचं ओढलंच बाबा त्याला तर मुलाला कान घरीच ओढलं सोहमला अरे बाबा आम्ही विचारलं ना बाबा सगळ्यांनी पैसे आणले का आणि तुला माहिती आहे चौकशी घालतात लोक बाबा मी काय म्हणतो तुमचे असं लीडर नाही का सगळे पैसे सगळे होता ना तिथंच धंदा काय नाही केला मग अरे डोक्यात आणारे बाबा अरे बघ आम्ही गेलो ऐकून घे बघ आम्ही सगळ्यांनी काय सांगितलं थांबतो 1 मिनिट थांब डोक्यात माझ्या दहीवडा नको करू थांब अरे बघ मी सांगतो आम्ही काय प्रत्येकाने 500 रुपये आणायचं कारण की आमचं काय चाललेलं एका मागड्या कसं बोलतो ना का मागड्या हॉटेलला जायचं आम्ही सगळ्यांनी आणले 500 रुपये त्यात तिकीट होतं काहीतरी 150 उदाहरणार्थ 150 ऐकून घ्या नीट ऐकून घे 150 तिकीट फाडलं तू उरलेल्या पैशातून आमचं काय चाललेलं हॉटेलला जायचं आता आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो सगळं प्रत्येकाला विचारलं अरे तू पैसे आणलेत का 500 रुपये म्हणजे उरलेले पैसे आहेत तुझ्याकडे 500 रुपये आहेत ना 500 रुपये आहेत ना
सगळ्यांनी मान अडवलं. तर सोहमला पण विचारलं आम्ही 500 रुपये आहे का? तो का बोलला अरे डरले भाई आपल्याकडे आहे भाऊ पैसा आहे. माझं आणि सांगायचं नाही अडे नाही की नाही बाबा माझ्याकडे फक्त उदाहरणार्थ 250च आहे नाही तर 300 रुपयाचे भाई 200 रुपयाचे वांदे. तर आम्ही नसतो गेलो बाबा. अरे पण माझं म्हणणं आहे ना, मी काय म्हणतोय मी असं म्हणतो तर मी लीडर समजून घे. तर मी काय कर आता सगळ्यांनी आले मग सगळ्याचे पैसे गोळा कर. मा म्हणणं हे जे गोळा कर आणि अशी बघ की बरोबर हाय भाऊ क्लिअर हाय भाऊ. आम्ही असं नाही करत हो. अरे मग असं काय फायदा मग? अरे असं काय फायदा म्हणजे दुसऱ्यांचं काय तुम्हाला काय हक्क दुसऱ्यांचे अरे, पैसे मागायला? तुम्ही कमी पैसे दिले आणि तू सर त्याला दिले तुम्ही काय मग तू आता अरे सर- असे पैसे आणि- बसलं आणि अरे, तुम्ही सर्व बरोबर पैसे आहे ऐक बा, ना. बरोबर आहे. ऐक सर्वांचे पैसे तू घेतले आणि त्याला त्याचे ते छाप दिले. तो बोल अरे मला पैसे कमी भेटले. तू कसं समजेल की ह्यानी पैसे कमी हा भेटले? म्हणून तशी झोल कामाला बघ याला उलट भारी डोक्याशी भेटते. हा, उलट समजदार आहे. पुढं काय झालं माझं इथून पुढं काय ठरवलं तुमचे मित्र मग केव्हा- बाबा आम्ही ठरवू आमच्या तुला घ्यायचंच ना बाबा घ्यायचंच ना. अरे बाबा त्याची वडील किती वरडले माहिती का अथर्वचे. तो एक तर त्याचे बघ त्याची आई येते संध्याकाळी थकून म्हणजे तिथे येऊ नाही शकत. आई त्याचे वडील येतात 9 वाजता बाबा 9:30 आणि त्याने फोन लावला 8 वाजता रात्री 7 वाजले 7:30 8च पकडून घे. पप्पा लवकर येत होते आणि त्याच्या वडिलांना काम सोडून यावं लागलं बाबा. मग मग आता- घरून ओरडले त्याचे वडील असे कसे फालतू तुमचं चाललेलं आम्हाला इतकं हे वाटलं ना बाबा. अरे बघ, तुम्ही मग चालत गेले का रिक्षाने गेले? आम्ही चालत गेलो. हा, काय नाही. आम्ही त्याला पहिले विचारलं होय की तू थांबू का तुझ्यासाठी म्हणजे मला- मला म्हणाला तुम्ही जा बाबा माझ्यासाठी नका थांबू. माझे वडील आले समजा 8:30-9 तर बाबा तुम्ही एवढं का थांबणार तुम्ही एक जा आपल्या मग तुमचं काय गेले? मग तुमचं घर जवळ होतं, मी मान्य करतो. मग तुम्ही एखाद्याने असं काय अरे मग त्यांनी केलं? पैसे थोडे दिले असतील मग आता तिथं तर वाटतं मी काय म्हणते तर ऐक ना. हे बघ तुमचं घर जवळ होतं ना, एक जण जरा का ते म्हणजे ते थोडी उधारी म्हणून एखाद्या सायकलवर जाऊन त्याला दिले असते म्हणते मग ते गेला असतं ना त्याच्या घरी मग ते म्हणणं होतं. अरे बघ म्हणजे तू म्हणतो जवळ अरे आहे यांनी घर. केली ना मदत ह्यांनी रिक्षा आपले थोडे पैसे त्याला दिले सर्वांनी मिळून त्याला दिले. अरे ह्यो काय म्हणतो अरे जवळ होतं म्हणजे घर. आमचं घर जवळ होतं हा. त्याचं नव्हतं ना. अरे पण तुम्ही तुमच्या घरी गेला असेल तुम्ही तू तुझ्या घरी पोहोचला ना तर थोडे तू पैसे घेऊन सायकलवर गेला. सायकल काय ना तुमच्याकडे हम्म. सायकल चालून मग त्याला दिले असतील तुम्ही तिकडे जाऊन. हा म्हणजे हेच काम धंदे करत अरे असेल. पण परत जायचं, दिले परत असतील यायचं. पण. हा आणि मग उद्या अजून गोंधळ होणार आहे. 50 रुपये झाले 500 रुपये. अरे पण तसं नाही पण मदत ते जरी तू जरी का ते देणार पण तू मदत तर केली ना भाऊ आम्हाला एवढे पण लोक नाही का आपले थोडे पैसे त्याला देऊन हा आम्ही- असं काय तू कसं म्हणाला मला त्या बाईला काय तू इथं बोलत होती, समोर आल्यावर बोलून दाखव बाबा मग कशी मग वाट लागतं का सुचतच नाही. तसं झालं होतं बाबा. अरे बघ ना बाबा हॉटेलची बिल आलं समजा 280 तर 200 रुपये 80चे वांदे तर जाऊन कसं भाऊ बेइज्जती करायला पण लोक तयार होतात ना. मग अरे बघा धड पैसे आणू नाही शकत लोक. केवढं तुमच्या क्लास मध्ये होता का त्या वर्गातलंच होता आम्हाला इतकं राल आम्ही सटकन असं ओढलं नाही. कोणी ओढलं? हा, तो ओमने ओढली बाबा. बरोबर जर याचं घर लांब त्याच्यामुळे बाबा त्याचे अथर्वच्या वडिलांनी त्याला ओरडलं आणि त्याच्यामुळे त्याला हे का त्याच्या वडिलांनी काम सोडून यावं आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना चालत जावं लागलं ना बाबा. एक्स्ट्रा पैसे ठेवायचे बघू ते नाही ते एक्स्ट्रा आम्ही ठेवले पण कशासाठी बाबा आम्ही काय ठेवलेलं 500 रुपये हा आणि जाण्यासाठी 20 रुपये येण्यासाठी 20 रुपये. आम्ही बाबा बाकीचं भेटले ना बाबा आमच्या रिक्षाचे पैसे टाकून टाकून कसं तरी हे केलं. 10 रुपये पडून राहिले का आमच्या आम्ही कसं करतो माहिती का आमचं शर्ट हालून बघत होता आमच्या कुठं 1 रुपये पडून राहिला. तुम्ही बाबा लय वाटलं गेले बाबा. आणि तुमच्यासारखं नाही बाबा इथं 1 मिनिट काका बिल यूज म्हणजे वडील येऊ राहिले बिल भरा तसं ना बाबा. आठव सगळं झालं हा. आठव आणि बघू ना फोन लावत आठव एकदा झालं मग माझ्या बापा फोन लावायला वाटतं आले तुझं काय आलं? चालतंय आम्ही बरोबर एकदा विषय गेलो. आहे तू. अरे पडलं वाटतंय खरं हो रे भीती वाटते हो पैसे बाबा उद्यापासून ठरव सटकन काळा खाली सोडले हे पण दे रे ठेवून का कामाचं नाही. फेकून द्यायचं होतं ना, ते काय काय मग तुम्ही मग आता काय ठरवता मग या? मग घेतलंच नाही बाबा त्याला. ते बरं झालं बाबा हे काय आमच्या परत चुकी करायला काय परत कोण घशी पाडायला आपल्याला. अवघडच आहे भाऊ. एकदा चुकी केली काय म्हणजे एकदम माफ नाही करायचं मी परत काय करतच म्हणतो राहायचं. कोण आहे ते? तुझे वडील अरे पण मी काय म्हणतो तो पिक्चर बघून येतो ना मोठ्या देवाला काय हा म्हणतात? आमट्या म्हणजे भूक अरे लागली पण तसं नाही. 3 तासाचं पिक्चर मला तू सांग आमच्या भूक नाही लागणार काय. अरे माहिती मग मला आम्ही एन्जॉय करायला नाही जातं काय म्हणजे म्हणतो का मग? अरे मग दिवस झालं नको व्हायला मग ते म्हणणं दिवस झालं नको व्हायला तसा हा म्हणजे आम्ही मजा करायचं सोडून द्यायचं काय मजा करायचं सोडून द्यायचं काय म्हणतो मग आम्ही. त्यामध्ये आता म्हणजे आता भरलं भाऊ तुला कधी पण हो आला ना तो कधी पण बघायचं नाही बाबा आला. म्हणून तर बाबा आम्ही दुसऱ्याने त्याला घेऊन नाही जात बाबा. हे आमचं काय भरोसा परत तरी बोलतो बाबा ये मी म्हणजे पुढच्या माझं याच्यावरच केलं तू म्हणत आता हे कोणत्या फंक्शन मध्ये आणलं तर काय बाबा
आणि सांगायला पाहिजे होतं ना की ह्याच्या वडील बोलले की काय होतं नाही एवढेच द्यायचे जास्त नाही द्यायला मग त्या पैसे. शुभम त्याचे वडील आता इथून पुढे नाही झालं तसं. नाही नेलंच नाही त्याला आम्ही कुठं हा. आमचे सगळे मित्र कसे हा, म्हणजे त्यांच्या आहे. वडिलांना बोलून पप्पा 500 रुपये देतात त्याचे वडील कसे होते लोय काय ते काय लोय काय आमच्याच वर्गातलं आहे अरे मुली जरा येणे आहे का लोय मीडियम आहे हा. म्हणजे त्यांच्याकडे आहे 4 चाकी गाडी 2 व्हीलर आहे पण कसं लय भारीवाले 2 व्हीलर पण नाही लय भारीवाले 4 व्हीलर पण नाही मी म्हणतो त्याला काय वाटलं माहिती काही डोकं लागलं हे देतो आणि 500 रुपये म्हणते 2000 का 3000 झाले असं म्हणते कुठे काय म्हणते त्याला काय मनात वाटतं त्याला वाटलं असणार आणि तो बोलला ना त्याचे वडील बोलले की काही एवढंच मेहनत जास्त नाही देणार मी त्याचे वडील कसे लय हे बाबा लय कडूस आहे भामटे. ते भामटे नेहमी चिडलेलं असतात भामटे वाटायला कोणी विचारलं ना आता का बाबा येड आहे ते व्हिडिओ असता ना हो. ते तर आपल्याला काही वाटलं राहिलं नाही ते सांगताना काय सांग बरं काय कळलं नाही भाई बाहेरून ती बिस्लरीची बॉटल म्हणून येते कोणतं काय नाही इथं पण ठेवते कधी पण मित्रांच्या कधी असं नाही मित्रांच्या जमान्यात मला स्वतः दाखव तुझं तुझे पैसे दाखव हा त्यांनी दाखवले कधी असं बघायचे हातात नाही घ्यायचे आपले आपण त्यांचे पैसे आम्ही तसं करत पण नव्हतं अरे तुमचं हे मनात कसं होय भाई आपले आपण जे बोललो ते फोन मध्ये रेकॉर्ड होतंय काय झालं आबा उलट मी चांगली जागृती पसरवून राहिले हा उलट चांगलं सांगतोय ते आमच्या नाही तर बाबा आमची वाटच लागलेली आणि तो सगळं रागाला का आला माहिती का बाबा ते येड्यामुळे एकामुळे भामटा आम्ही सगळ्यांनी बघायला लागलो ना. काय झालं मग ते पुढे उद्याच्या दिवसांनी काय झालं मग ते हा? सांगू दिवस ओढली हो. क्लासच्या बाहेरच कचकन ओढली हो. काय ओढली हो. पण मला पण बरं वाटलं बाबा काय म्हणजे सांगायचं तरी ना बाबा शुभम नाही का त्या पप्पा ते म्हणजे आम्हाला वाटलं म्हणतात ओईला सुनामी आली भाऊ म्हणजे पूर आल्या बाबा गावाचा पूर आला म्हणतात तर ओढी लागणार होय होडी पोय काम करू अरे हा सोम कुठे नाही रे भाऊ माझ्या वडील विकली ती आता सांगू राहिला मारायला लोकांनी 2 महिना अगोदरच विकले करू ते झाले आहे त्यांनी काय म्हणतो समुद्र पाणी शिरलो भाऊ गावात ओय होडी होडी ओय सोम होडी काढ माझ्या वडील विकली 2 महिने 2 महिने अगोदरच विकली आम्ही अरे बघ ना बाबा आणि आम्ही बाकीचे पैसे कसे भरले माहिती का बाबा मला अजून 80 रुपये कमी पडत होते लय वाट लागली बाबाची बाबा मी 20 काढले भाऊ जे जाण्याचे होते ना पैसे 20 एकेकडे 40 होते बाकीच्याने 10 भरले भाऊ बरं योग केलं होतं तुम्ही मित्रांनी दिलं हो ते आवडलं आणि जरी का म्हणते त्याच्याबद्दल नाही पण तुझ्या बाकीचे आमचं काय ठरलेलं की त्याच्या काय फोन लावायचा पण तुलाही माहिती कळायला म्हणते त्याचे तोच म्हणाल त्याचे वडील हे बाबा ते म्हणजे काय बोलतात फोन नाही म्हणते 4 शिव्या घालणार फोन कट करणार म्हणते म्हणजे कसं माहिती समजतो आता हा इथे खेळतोय त्याचे वडील लावणार तू सोम कुठे होता का इथे समजा तो आता झोपलाय म्हणजे हे करतोय काय आपलं म्हणजे नाही का भलतच मोकळा आहे त्याला क्रिकेट खेळायला बोलायचं नाही तू जरा अभ्यास करतोय तू ये नंतर मुद्दा म्हणून आमचं खोटं सांगणं हा आमच्या क्लासला खूप माणसं माहिती का दादा बोलतो काय आजले पटवून काय बोलले आता अभ्यास करतोय आणि घरात डोकं बघून फक्त मोबाईल घेऊन बसलाय आधीच करतो मग ते अरे सरळ बोलत नाही येईन तो गेम खेळतो हो किती वाहन झालेले आमची ह्याच्यामुळे आणि झालं काय माहिती का आम्ही आमची निघालो हो चालत कोणी मोबाईल ठेवत होतं का सोबत असं अरे आमचं काय चाललं वडिलांना फोन लावायचं आपण म्हणजे माझं म्हणणं आता आपल्याकडे काय आता मोबाईल आहे तसं ज्या पण मित्राकडे नाही ठेवत सगळ्यांनी मोबाईल आणलेला होता आणि मग? पण काय आमचं कसं झालेलं होतं त्यांनी पैसे कमी आणले ना आमच्या त्याकडून वसुली कमी तर सांग आमचं टाकलं तुझ्या वडिलांना फोन लावू सांग बा पैसे आणले तो म्हणाला बाबा म्हणजे एक वडील देतात आणि आम्हाला पण मान्यच करावं लागेल कारण की ना त्याची वडील हाय बोलले खोटं भामटे एकदम खुशीला मुडमुडे असतं भामटे तुम्ही फक्त पैसे दिले म्हणजे दर असं केलं का कोणी? अरे बाबा सुचतच नव्हतं ना बाबा ते 80 रुपये कशा आणायचे भामटे हेच झालं आमच्यासाठी ते 80 रुपये बाबा करोडो रुपये सारखे झाले आम्ही बाबा कसं कसं नाही म्हणजे शर्ट हालून आम्ही बाबा कुठे 1 रुपया पुढे तर राहिला का म्हणते खिसा मोकळा करून म्हणते 1 रुपया तुम्ही निघून राहिला का म्हणते असं चाललेलं बाबा ते म्हणजे आज झालं म्हणते ऑर्डर मध्ये सगळे झाले दर म्हणते पार्सल कडे आज झालं ते बघितलं तर मला म्हणते
आणि मग काय मॉल सोडून आम्ही मग बोललो की भाई थांबायचं का तुझ्यासाठी, म्हणजे काय आम्ही थांबा, आम्हाला काय घरी ते काम नाही, 9 वाजेपर्यंत थांबेल तुझ्यासाठी, 6:30 वाजलेले होते म्हणजे. तर तो काय बोलला नका नका, एक काम करा, मला लावतो माझ्या वडिलांना फोन, हा तुम्ही जा आपल्या घरी. आम्ही गेलो मग आमच्या. कधी आणि नंतर कॉल आमटे हे दुसरंच घडलं. काय अरे त्याच्या वडिलांना फोन लावला, त्याच्या वडिलांना काम सोडून यावं लागलं बाबा. नक्की माहिती म्हणला असं तेव्हा हा, त्याचे वडील ओरडले ना त्याला, असे कसे तुझे मित्र, हे काय बाबा घरी हे पण नाही. आणि मग तो घरी आला आणि बाबा खूप ओरडले, मग शाळेत गेला, शाळेत सुटला फट करून दिली. नाही त्याला काय त्याची काय चुकीच नव्हती ना. सोमलो आमटा आम्ही कचकन तेच सोमला. नाही हो, चुकीचा पण होता ना बाबा. सांग, अरे आम्ही काय हॉटेलला पोहोचतो बोलेल, पैसे आणलेत ना बाबा, नीट सांगा. नंतर आमटे तुमचं काय नाही भाऊ, हिला रिचार्ज आणलं, ते काय पुरीला रिचार्ज आणलं, आम्ही तिच्या फोन नेट पॅक आणलं, आम्ही हे आणलं, आम्ही वडापाव खात बसलो त्यामुळे पैसे कमी झाले. हे तिथं असं नका सांग, आता पैसे आहे की नाही ते सांगा. सगळ्यांना माना डवलेलंच होतंय. प्रत्येकाला असं विचारलेलं भाई पैसे आहेत ना भाई, 500 रुपये तरी, 500 रुपये आहे ना, 500 रुपये आहे ना. त्याच्या डोक्यात काय होतं काय माहिती. आणि ह्याला काय वाटलं असेल, म्हणजे मला तर असं वाटत राहिलं की अरे बिल तर 800 रुपये जाणार, तरी भामटेने सगळ्यांनी 500 रुपये आणलेलेच आहे, मग काय थोडी काय कटकट आहे. तुम्ही असं मागितलं काय होतं हा, काय मागितलं होतं. आम्ही पिझ्झा खायला गेलो. पिझ्झा आम्ही किती वेगळ्या खायला? कंपनीचे असतात. सेपरेट. आपण केवढा चांगला एक पिझ्झा काय एक पिझ्झा सारखं म्हणलं तर कोणचा मीडियम लार्ज तुम्ही कोणता माहिती त्या टाइम एक पिझ्झा. आमचा एक सांगा ना कोणता एक व्हेज मार्गरिटा होता एक, एवढं माहित नाही भाऊ, पण मी एक हे खाल्लेलं मार्गरिटा एक खाल्लेला आणि एक व्हेज फार्म खाल्लेला, एक व्हेज फार्म. एक किती दिलाय बाबा तेवढं सांग. एवढं काय सांगतात, आम्ही बिल करलं माहित असेल ना ती किंमत तर माहित 230 पकडून घेऊ साधं. असे आम्ही प्रत्येकाने 2-3 मागवलेले असे. म्हणजे आम्ही काय केलेलं माहितीये का, एक तर कसं आहे आम्ही काय बोलतो नाही का मीडियम साईज वाले मागवलेले, म्हणजे कसं तर पोट पण भरायला नाही. भारी फ्लेवर मागवले, भारी फ्लेवर बोललं तर लागतच. आता मी तुला बोलले आमच्या चीज पिझ्झा द्यावा काका, 80 रुपये झाले. आणि काका टोमॅटो कांदा बिंदा टाकून चीज पिझ्झा द्या बरं काका, 180 रुपये झाले. म्हणजे असं आहे कळलं का, साधा चीज पिझ्झा 80 रुपये आणि काय काका कांदा टोमॅटो टाकून द्या बरं, 180 रुपये झाले. अजून 1 रुपया वाढला. आता असं होतं मग काय तो एक बघ रेकॉर्ड झाला. दाखव रिकॉर्ड बंद